जय भीम न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से स्वतंत्र विदर्भ राज्य के निर्मित के लिए आज वैरायटी चौक से संविधान चौक तक एडवोकेट वामन राव चटप एवं देशोन्नति के मुख्य संपादक प्रकाश पोहरे इनके नेतृत्व में मानवीय श्रृंखला आंदोलन किया गया और विदर्भ के किसानों को बिजली बिल माफ किया जाए, बेरोजगारों को रोजगार दिया जाए। नागपुर में पिछले 2 साल से शीतकालीन सत्र नहीं लिया गया है, ऐसा आरोप आंदोलन कर्मियों ने दिया है। अरे चला पुढे चला, आगे बढ़ो। विदर्भ आमच्या हक्काचा, विदर्भ आमच्या हक्काचा। आजचं आंदोलन हे स्वतंत्र विदर्भाचं राज्य करावं यासाठी आहे। ही केंद्राकडे मागणी आहे। महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन 28ला जाहीर केलं होतं। महाराष्ट्र सरकारने ते मुंबईला नेलं, 3 मार्चवर नेलं। आम्ही म्हणतो की महाराष्ट्राचं सरकार विदर्भातून आपोआपच हद्दपार झालं आहे आणि म्हणून त्यांना आम्ही म्हणतो मेरे अंगणे में तुम्हारा क्या। गेले 3 सातत्याने बंद केलेले आहेत, 3 अधिवेशनं बंद झालेले आहेत। हे 3रं अधिवेशन आहे। याचा अर्थ महाराष्ट्र सरकारच्या लेखी आम्ही कोणी नाही आहोत। आम्ही यांचं कुंकू का लावायचं? साधा आणि सरळ आहे। महाराष्ट्र सरकारचं कुंकू लावायची आम्हाला काही गरज नाही। येत्या 1 मे रोजी महाराष्ट्राचे जेवढे बोर्ड असतील महाराष्ट्र शासनाचे त्यावर आम्ही काळोखा फासणार आहोत आणि तिथं विदर्भ राज्य लिहिणार आहोत। 1 मेला 1 मे महाराष्ट्राची स्थापना झाली होती, आम्ही बंद करणार आहोत महाराष्ट्र राज्य। हा दुसरा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारने ऊर्जा विभागाची उद्योगांना विदर्भातले उद्योग चालू राहावे म्हणून दिली जाणारी दरवर्षीची 1200 कोटी सबसिडी रोखून धरली आहे, ती तात्काळ द्यावी। विजेचे 200 युनिटपर्यंत मोफत वीज द्यावे, त्याच्या पुढचं बिल निम्मे करावं। शेती पंपाचं वीज कायमचं संपावं वीज बिल आणि डिस्कनेक्शन करणं थांबवावं। तिसरं असं की वाढती महागाई असताना राष्ट्रीय महामार्गासाठी शेतीचे भूअर्जनाचे दर जे 20% कमी केले आहे, अकृषकचे 60% कमी केले आहे, ते तात्काळ जैसे ते करावे, निर्णय मागे घ्यावा। आणि नागपूर मुंबई अमरावतीचं जे म्हणून लघु उद्योग विकास महामंडळाचं कार्यालय बंद करायचा निर्णय घेतला आहे, तोही निर्णय सरकारने तात्काळ वापस घ्यावा। आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की आता काही झालं तरी महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, देता की जाता की जनतेच्या मरेपर्यंत लाथा खाता, हे आव्हान देण्यासाठी आम्ही आज इथे आलो। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और महाविकास आघाड़ी कार्यकर्ताओं की ओर से बुल्ढाना शहर के जयस्तंभ चौक पर विरोध प्रदर्शन कर बुल्ढाना तालुका राकांपा तालुका अध्यक्ष प्रोफेसर DS लहाने, जिला उपाध्यक्ष मोहन दांगडे सहित अन्य कार्यकर्ताओं ने इस अवसर पर अपने विचार व्यक्त किए। इसके बाद जयस्तंभ चौक यहां से उन्होंने जिलाधिकारी कार्यालय के सामने केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए विरोध प्रदर्शन किया, साथ ही जिलाधिकारी को निवेदन भी दिया। महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून इतर केंद्रीय यंत्रणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नेत्यांवर सूडबुद्धीने आरोप लावून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आता ज्या नवाब मलिक साहेबांनी केंद्रीय यंत्रणांचे पोलखोल केली, अनेक भाजप नेत्यांचे भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न करायला लागले आणि म्हणून त्यांचा आवाज बंद करण्यासाठी त्यांना कोणतीही सूचना न देता भल्या पहाटे त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर सूडबुद्धीनं ज्या प्रकरणाचा काही संबंध नाही, ज्याला 20-20 वर्षे झाले, असे प्रकरण काढून त्यांना अटक करण्यात आली। त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं, परंतु पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही, जास्त लोक आणायची नाही असं सांगितलं आणि तरी
अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आले। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं या केंद्र सरकारने जी हे ईडीच्या माध्यमातून नेत्यांना अटक करण्याचं सत्र सुरू केलेलं आहे, त्या घटनेचा आम्ही निषेध करतो। आणि असे कितीही लोकांना या केंद्र सरकारनं अटक केलं, किती लोकांनाही केलं, तरी या महाविकास आघाडीचे सर्व लोक, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे घाबरणार नाहीत, उलट आणखीन जोमानं पेटून उठतील, त्यांच्या मानसिक गुलामगिरीमध्ये जाणार नाही। इंग्रजांनी तेच केलं, तीच गोष्ट आता ही गोष्ट करणार आहेत, परंतु जनता त्यांना कोणतीही साथ देणार नाही, हा ठाम विश्वास आहे। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करतो। भारत देश आपला संविधानावर, लोकशाहीवर चालणारा देश आहे। केंद्र सरकारने ईडी सारख्या यंत्रणेचा गैरवापर करून आज जे पायंडा रस्ता आहे, कोणावरही दबावतंत्र वापर करून हे जे शासन पाडण्याचं यांचं षडयंत्र आहे, हे यांनी थांबवावं। हा समाजासमोर एक चुकीचा पायंडा रस्ता आहे। या विरोधात आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी असो, या सगळ्यांनी मिळून या विरोधात आम्ही बंड पुकारलेला आहे। जोपर्यंत जसं महाराष्ट्रामध्ये त्यांना हद्दपार केलं आहे, त्याचबरोबर ह्या त्यांच्या वागण्याने ते देशाच्याही बाहेर जातील, या निमित्ताने मी सांगू इच्छिते। आम्ही सगळे मिळून या संदर्भात निषेध करतो आणि इथे निषेध नोंदवतो। धन्यवाद। केंद्र शासन कशा पद्धतीने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहे, याबाबत नवाब मलिक साहेबांनी सगळे त्यांची पोलखोल त्या ठिकाणी केली आणि फार मोठा संघर्ष केला। याचा बदला म्हणून त्यांना परवा सकाळी 6 वाजता ईडीचे समन्स न बजावता त्यांना त्या ठिकाणी अटक केली। या सगळ्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत। परवासुद्धा निषेध केला। काल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष असतील, शिवसेना असेल, यांच्या वतीनं, संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं निषेध करण्यात आला। आणि आज या ठिकाणी बुलढाणा तालुक्याच्या वतीनं, या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। भविष्यामध्ये जर हे सरकार सुधारलं नाही तर निश्चित जोपर्यंत हे सरकार या केंद्रातून खाली खेचणार नाही, तोपर्यंत आमचा कार्यकर्ता शांत बसणार नाही, हेच या ठिकाणी आम्ही ठणकावून त्यांना सांगतो आहोत। राष्ट्रवादी कांग्रेस के नेता और अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक को ईडी द्वारा कार्रवाई कर गिरफ्तार किया गया। ईडी द्वारा की गई कार्रवाई ये केंद्र सरकार के बताए के अनुसार है, ऐसा आरोप लगाते हुए राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से अमरावती के इरविन चौक पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा के सामने मौन आंदोलन कर नवाब मलिक के ऊपर की गई कार्रवाई का विरोध किया गया। केंद्र शासनाने महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, ते सरकार पाडण्यासाठी आणि ते सरकार नामहरम करण्यासाठी केंद्राच्या ज्या एजन्सी आहे, ईडी असो, इन्कम टॅक्स असो, आणि वेगवेगळे प्रकार करून हे सरकार घालवण्यासाठी जे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सेना यांचे जे नेते आहे, त्या नेत्यांना अटकसत्र चालू केलं आहे। त्या निषेधार्थ महाविकास आघाडींनी परवा मुंबईला मंत्रालयाच्या समोर गांधीजीच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं आणि राज्यात महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वजण आंदोलन करत आहे। त्यातलाच एक भाग म्हणून आज आम्ही अमरावती जिल्हा राष्ट्रवादी, अमरावती शहर राष्ट्रवादी आणि जिल्ह्याचे सर्व नेते एकत्रित बसून आम्ही 1 तासाचं मौन धारण केलं। त्यानंतर आता आमचे भाषणं किंवा निषेधाचे भाषणं चालू आहे आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स आणि निदर्शन करून आज आम्ही या केंद्र शासनाचा आणि भारतीय जनता पार्टीचा निषेध व्यक्त करत आहोत। तुम्हाला काय वाटतं भाऊ, महाराष्ट्र राज्याचं सरकार जे आहे ते सरकार पाडण्यासाठी सगळे हे करत आहे? 100% हे सरकार कमकुवत करायचं, लोकांना भीती दाखवायची, मंत्र्यांना भीती दाखवायची, आमदारांना भीती दाखवायची की तुम्ही जर या सरकारमध्ये राहिले तर आम्ही तुम्हाला राहू देणार नाही, आम्ही तुमच्यावर कारवाई करू। म्हणून या पद्धतीनं हे ज्या कारवाया चालू आहे, भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं शासन असो, इथला विरोधी पक्ष असो, हे सारखं ह्या सरकारला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वात आणि या सर्व आघाडी निर्माण झालेली आहे, महाविकास आघाडीची जी आघाडी आहे ती आघाडी कुठंच कमी पडणार नाही। या निमित्तानं पवारसाहेब आणि सर्व महाविकास आघाडीचे नेते ते दाखवून देतील। वर्धा जिले के पुलगांव के एक डॉक्टर दंपति का बेटा यूक्रेन में चिकित्सा शिक्षा की पढ़ाई कर रहा है।
अभी वर्तमान स्थिति में रशिया ने जो यूक्रेन के खिलाफ युद्ध छेड़ा है, उस वजह से पुलगांव के डॉक्टर दंपति का इकलौता बेटा यूक्रेन में फंसा होने के कारण उसे घर वापस लाने के लिए प्रयास किया जा रहा है। जिला प्रशासन के आह्वान को प्रतिक्रिया देते हुए समीरन के पिता ने शनिवार को वर्धा जिलाधिकारी कार्यालय में जाकर यूक्रेन में फंसे बेटे को बचाने की जानकारी दी। आमचा मुलगा समीरन हा युक्रेनमध्ये ओडिशा नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी 5व्या वर्षाला MBBSच्या 5व्या वर्षाला तो आहे। आणि आतापर्यंत गेल्या 5 वर्षात सर्व व्यवस्थित सुरळीतच होतं, पण आता हे अचानक युद्धाचं सुरू झाल्यामुळं सर्व ट्रॅफिकही बंद झाली आहे आणि विमानाचे रस्ते आणि विमानं सुद्धा बंद झाल्यामुळं आता येणं जरा कठीण होतं। तरी आताच्या नवीन माहितीप्रमाणे तो रात्री काही ट्रॅव्हल्सनी काही मुलं सोबत असून 3 ट्रॅव्हल्स जवळपास आहेत त्याच्या, त्या 3 ट्रॅव्हल्समध्ये सर्व मुलं निघाले आहे। परंतु आता तिथे प्रश्न असा आहे का ज्या रुमानियाला ते जाऊन राहिले, तर रुमानियाला जाताना जे रोड आहे ते पूर्ण पॅक आहे, कारण त्याच्यावर ट्रॅफिक खूप आहे। त्याच्यामुळे आता ते रुमानियाच्या बॉर्डरपर्यंत केव्हा पोहोचेल हे आता नंतरचं अपडेट आपल्याला मिळेल। बाकी इथे होता ओडिशामध्ये ज्यावेळेस तो होता तर तो आपल्या फ्लॅटमध्ये राहायचा, तर फ्लॅटमध्ये सुरक्षितच होता तोपर्यंत। परंतु आता हे वातावरण अजून चिघळल्यामुळं मग काल रात्री त्याने निघण्याचा प्रयत्न केला, निघालाच आणि आता सध्या तो ऑन रोड आहे। या सर्वेची माहिती मी एका अर्जाद्वारे निवासी जिल्हाधिकारी मॅडम यांना पोलीस स्टेशन पुलगाव, आमदार रणजित दादा कांबळे आणि खासदार रामदासजी तळस यांना याची माहिती मी दिलेली आहे आणि त्याला लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी आपण प्रशासन स्तरावर प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती केली आहे आणि तसा विनंती अर्ज त्यांना दिला आहे आणि त्या सर्वांनी मला आश्वासन दिलं आहे। आम्ही या सर्व गोष्टीचा जेवढं जास्त जमते जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर प्रयत्न करतोय त्याला परत आणण्यासाठी। धामनगांव रेलवे यहाँ की नगर परिषद हाई स्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय में कक्षा 8वीं से 10वीं तक छात्र छात्राएं शिक्षारत है, मगर यहाँ सिर्फ 2 ही शिक्षक कार्यरत है, जबकि कक्षा 8वीं से 10वीं तक का शिक्षण यहाँ महत्वपूर्ण है। मगर यहाँ शिक्षकों की किल्लत के चलते इन छात्रों का भविष्य खतरे में दिखा रहा। ऐसे गंभीर शैक्षणिक समस्या का हल तुरंत कर छात्रों को होने वाले शैक्षणिक नुकसान हेतु उपयुक्त पहल करे, ऐसा मांग धामनगांव रेलवेवासी कक्षा 8वीं, 10वीं और 11वीं 12वीं के छात्रों के पालकों ने संबंधित नगर परिषद प्रशासन से लिखित निवेदन में दिया। मेरा नाम जावेद खान रशीद खान है, मैं सामाजिक कार्यकर्ता हूँ। मैं 10वीं 12वीं जो हमारे बच्चे पढ़ते हैं उनके पालक वर्ग की तरफ से प्रतिनिधि बन के आया हूँ। हमने यहाँ पे मुख्य अधिकारी को निवेदन दिया है, वो इसलिए दिया है कि टीचर का बहुत प्रॉब्लम है। 2 ही टीचर है, उसमें से जून में रिटायर होने वाला बच्चा एक ही है। बच्चों की बहुत प्रॉब्लम आ रही है। अभी आगे 10वीं एग्जाम है, लेकिन यहाँ स्कूल के हाल ऐसे है कि पूछो, इससे पहले मैंने 2-3 बार निवेदन दे चुके हैं, लेकिन प्रशासन को इस पर ध्यान नहीं दे रहा है। आज हमने उनको निवेदन दिया है और निवेदन में ये भी दिया है कि अगर उन्होंने इस पर कार्रवाई नहीं की तो हम ताला ठोक आंदोलन करने वाले हैं। एक कॉपी हम शिक्षण अधिकारी से मिलना है या कलेक्टर ऑफिस से मिलने वाले हैं। इसलिए हम आपसे गुजारिश करते हैं कि हमारे इस मागणी पे ध्यान दिया जाए, नहीं तो ताला बंद आंदोलन करने वाले हैं। नगर परिषदेत आलो होतो, माझ्यासोबत पालक वर्ग होते। मागील काही वर्षापासून इथे दरवर्षी या शाळेतले टीचर लोक रिटायर होत आहेत, पण तिथं आता फक्त 2च टीचर आहे, एक HM आहे आणि एक टीचर आहे। आणि 8वी ते 10वी पर्यंत शिक्षणासाठी म्हणजे ते आता HM कार्यालयाचं काम करेन का त्याला शिकवण्याचं काम करेन, त्यामुळे आम्हाला मागणी करण्याकरिता आम्ही इथं निवेदन दिलं आहे। एक तिथं अधिकाऱ्याला दिलं आहे आणि एक कलेक्टर ऑफिसमध्ये देण्यास उद्या चाललो आहे, शिक्षण अधिकारी यांच्याकडे दिलं आहे। आम्हाला लवकरात लवकर मुलांच्या भविष्यासाठी त्यांना शिकवण्यासाठी टीचरची आवश्यकता आहे, आणि जेणेकरून आम्हाला त्या मुलांचं भविष्य पुढच्या दृष्टीने म्हणजे
अभ्यासाच्या दृष्टीनं त्यांना पेपर देण्याच्या दृष्टीनं म्हणजे त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्हाला लवकरात लवकर त्यांनी भरती करून दिली आहे. नाही मला ठोको आंदोलन करण्याचं आम्ही त्यांना असं हे केलं आहे. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। पेन कोऑपरेटिव अर्बन बैंक की संपत्ति बेचकर अगले 2 साल में जमाकर्ताओं को चुकाने का वादा करने वाले शिशिर धारकर की संपत्ति उनकी पुश्तैनी संपत्ति नहीं है। संघर्ष समिति लगातार 11 साल से अदालत में भूख हड़ताल, आंदोलन और निदर्शन की अपील संघर्ष के साथ कर रही है। शिशिर धारकर को संपत्ति बेचने का कोई अधिकार नहीं है। पेन नगर परिषद चुनाव की पृष्ठभूमि में मतदाताओं और जमाकर्ताओं को गुमराह कर अपने राजनीतिक हितों को आगे बढ़ाने की शिशिर धारकर की प्रवृत्ति को लोगों द्वारा विफल कर दिया जाएगा, ऐसा विश्वास संघर्ष समिति के कार्यकारी अध्यक्ष नरेंद्र जाधव ने पेन के आयोजित संवाददाता सम्मेलन में व्यक्त किया। पेन अर्बन बैंक संघर्ष समिती ठेवीदारांसाठी गेल्या 11 वर्ष झटत आहे आणि त्याला आता हायकोर्टामध्ये चांगला आदेश मिळाले ठेवीदारांच्या वतीनं, पण ईडी जे सुप्रीममध्ये गेलं आहे तिथे सुद्धा आपण त्याला अपील करतोय आणि ईडीने यातून बाजूला व्हावं, म्हणजे जो हायकोर्टाचा निर्णय MPAD ॲक्ट खाली आहे की ह्या प्रॉपर्टी जप्त केलेल्या ज्या आहेत ठेवीदारांच्या पैशातनं त्या विकून ठेवीदारांना पैसे प्राधान्याने द्यावेत, या हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं आम्ही कार्यरत आहोत। ठेवीदार संघर्ष समिती ही एकोप्यानं सगळीकडे काम करते आहे। बँक बुडवा धारकर हा जाणून बुजून प्रचार करतोय की याच्यामध्ये काहीतरी फाटाफूट झाले, अमकं झाले, तमकं झालं आणि मी या जमिनी विकतो। अरे या जमिनी जप्त केलेल्या आहेत शासनाने, हायकोर्टाकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि हा कोण विकायला निघाला? तुझी सुद्धा प्रॉपर्टी बाबजा त्यांची ती विकता येणार नाही धारकरला, कारण ती सुद्धा जप्त झालेली आहे। सगळ्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त झालेल्या आहेत। याशिवाय ठेवीदारांच्या पैशातनं घेतलेल्या प्रॉपर्टी जप्त करून केलेल्या आहेत हायकोर्टाच्या आदेशानुसार, त्याच्यावर पेन बँकेचे बोजे चढलेले आहेत। ह्या विका आणि ठेवीदारांना पैसे द्या अशा हायकोर्टाची स्पष्ट ऑर्डर आहे आपल्या याचिकामध्ये ठेवीदारांच्या, की जी मी आहे त्याच्यामध्ये एक याचिका करता आहे आणि याच्यावर ईडीने जो स्टे घेतला आहे तो हटवण्यासाठी सुद्धा आम्ही दिल्लीमध्ये पुढे गेलेलो आहोत। तिथे आपलं म्हणणं आणि अपील दाखल केलेलं आहे आणि तेच लवकरात लवकर मिळण्याच्या सुटण्याच्या अशा दिसत असल्यामुळे अनेक लोक उड्या मारतायत की ते आम्हीच करतोय म्हणून, आणि त्याच्यात हा शिशिर धारकर आहे आणि इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून हे सगळं करतोय। हे लोकांना सगळं कळतंय, लोक आता मूर्ख राहिलेली नाहीत, लोक फक्त बोलत नाहीत एवढंच, आणि हा लढा आम्ही निश्चितपणानं विजयी करू। ठेवीदारांचा कष्टाचा पैसा आहे शेतकऱ्यांचा, शेतकऱ्याचे 30-40 लाख एकेकाचे आहेत, हे सगळे प्रॉपर्टी विकून निश्चितपणानं सर्व ठेवीदारांचे पैसे देता येतील। त्याच्यासकट या शासनाने याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, सहकार खात्याने घेतला पाहिजे आणि कारवाई तातडीनं केली पाहिजे। ही यंत्रणा जी पोलीस यंत्रणा, CBI, RBI या सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून केलं पाहिजे। यासाठी कोर्टातनं आम्ही भांडतोय, पण वेळ आली तर रस्त्यावर सुद्धा उतरायला आम्ही कमी करणार नाही।
अमरावती जिले के एसटी कार्यकर्ता भी विलीनीकरण की मांग को लेकर हड़ताल पर हैं। चूंकि विलीनीकरण का प्रस्ताव अब मंत्रिमंडल में रखा गया, इसलिए इसको सकारात्मक प्रतिक्रिया मंत्रियों ने देना चाहिए। इसलिए अमरावती में पालक मंत्री यशोमती ठाकुर के निवास स्थान पर एसटी कर्मचारी निवेदन देने के लिए गए, पर उन्हें कर्मचारियों को बताया गया कि यशोमती ठाकुर घर पर नहीं है। साथ ही राज्य सरकार की मंत्रिमंडल की कैबिनेट की बैठक में की लिए जाने वाले निर्णय पर सकारात्मक प्रतिक्रिया देनी चाहिए, ऐसा अनुरोध किया गया। मी त्यांच्या भेटीसाठी आलेलो आहे, कारण आता पूर्ण महाराष्ट्र बघत आहे की 3 महिने झाले हा लढा आम्ही लढून राहिलो आहे। 3 महिने झाले आमचे 100 बांधव या लढ्यामध्ये शहीद झालेले आहे आणि आता पुन्हा प्रस्ताव कॅबिनेटकडे गेल्यामुळे पुन्हा काल 2 जणांनी आत्महत्या, तरी आम्ही मंत्री साहेबांना विनंती करतो की कृपया जी आता कॅबिनेटमध्ये जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर तुम्ही सकारात्मक प्रतिक्रिया द्यावी, ही आमची विनंती, हीच पालकमंत्र्यांना विनंती राहील। धन्यवाद। आम्ही फार अपेक्षेने त्यांच्याकडे आलो होतो आमची विवंचना मांडण्यासाठी, परंतु आम्हाला इथं आल्यानंतर असं समजलं की त्या घरी नाही आहे, पण आम्हाला असं वाटत आहे की त्या आहे, त्यांना भेटायचं नसेल कदाचित। आम्ही आमची जी विनंती आहे ते त्यांचे जे सहकार्य लोक आहेत तिथे त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे। अपेक्षा अशीच आहे की ते लोक त्यांना ते कळवतील आणि यावर ते सकारात्मक काही प्रतिक्रिया देतील अशी अपेक्षा आहे। महाविकास आघाड़ी महाराष्ट्र सरकार ने मछुआरे भाई बहनों और माताओं को कोल्ड बॉक्स वितरित किया। महाराष्ट्र महाविकास आघाड़ी सरकार अरनाला में सैकड़ों कोली समाज की माताओं बहनों को मछली बिक्री जमा करने के लिए कोल्ड बॉक्स वितरित किया। आज अरनाला में महाराष्ट्र सरकार द्वारा जो सीट पर बेटी की यहाँ पर लॉट की गई थी, वो यहाँ के मच्छीमार संस्था के लोग और हमारे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव आदरणीय श्री विजय पाटिल जी, वसई विरार शहर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष अनिल अलमेड़ा जी और यहाँ के इस कार्यक्रम के आयोजक श्री प्रकाश पाटिल जी के नेतृत्व में ये कार्यक्रम आज सफल हुआ। और मैं आपके चैनल के माध्यम से बता देना चाहता हूँ वसई विरार के लोगों को कि महाविकास सरकार में जो भी राज्य सरकार द्वारा शासन से जो भी मदद हो सकेगी यहाँ के कोली समाज के लिए, यहाँ के आगरी समाज के लिए, उसमें बढ़ चढ़कर हिस्सा विजय पाटिल जी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी यहाँ के लोगों की मदद करेगी। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विजय पाटील साहेब आहेत, NSCYचे सरचिटणीस संदीप पांडे जे आहेत। अर्नाळ्यापासून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। मच्छीमार विक्रेते आहेत, त्यांच्या सोसायटीच्या मार्फत, महिला सोसायटीच्या मार्फत आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। महाविकास आघाडीने विक्रेत्यांना 6000 अनुदान हे त्यांच्या कामासाठी, त्यांच्या धंद्यासाठी वापरलं जावं म्हणून शीतपेट्या घेण्याचं या सोसायटीने घेऊन आजचा वाटप सुरू केलेला आहे। वसई विधानसभा मतदारसंघामध्ये 1 लाखापेक्षा जास्त मच्छीमार राहत आहेत। मच्छीमारामध्ये विजय पाटील साहेबांचा विषयी आदर आहे आणि महाविकास आघाडीकडून ज्या काही योजना राबवायच्या बाकी आहेत आणि त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत, ज्याचं नुकसान झालेलं आहे, तो वादळामधलं नुकसान म्हणा किंवा इतर नुकसान म्हणा, मच्छीमार अनेक अडचणी होत आहेत। डिझेल परतावा म्हणा तो देखील पेंडिंग आहे। केंद्र सरकारकडून काही पैसे बजेट येणं बाकी आहे। GST तर्फे महाराष्ट्राकडून गेलेला पैसा केंद्र सरकारकडून येणं बाकी असल्यामुळे काही परतावा द्यायचा बाकी आहे। येणाऱ्या काळात वसई विरार जिल्हा काँग्रेसमार्फत फॉलोअप करून लवकरात लवकर डिझेल परतावा आणि मच्छीमारांना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या योजना आहेत त्याचा फॉलोअप करण्याचं आश्वासन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देतो। आज अरनाला गांव में जो सीट पेटी का वाटप हो गया, जो महाविकास आघाड़ी के माध्यम से ये सहकार मिला, क्यों इसमें जो वादळ आके गए तो बहुत ये महिला जो मच्छी बेचने का धंधा करती है उसको ज़रा आर्थिक कमजोरी हुआ था, इसलिए उसको जो अनुदान मिला वो अनुदान उसको एक उसके धंधे के लिए सपोर्ट होना चाहिए। इसलिए महाविकास आघाड़ी के गवर्नमेंट के तरफ से उनको एक मतलब अट डाली, शर्त डाली कि उसका आप उपयोग एक सीट पेटी लेने का ही करो, तो आपको धंधे को ताज़ा मच्छी के लिए वो बहुत फ़ायदेमंद होंगे। हमारे महिला जी ने वो बराबर बात उसके समझ में आई और महिला जी ने सब अपना आएला पैसे से पूरा सीट पेटी खरीदा। आज अपन
खाली इधर जो वाटप का कार्यक्रम था, वाटप का कार्यक्रम करने के लिए इधर आए हैं। ये शीत पेटी जो महाविकास का आघाड़ी का आशीर्वाद है, इतना ही मैं बोलना चाहता हूँ। कोरोना महामारी के दौरान बड़े पैमाने में व्यवसायों, छोटे व्यवसायों और मजदूरों को आर्थिक कठिनाइयों का सामना करना पड़ा, लेकिन अब स्थिति कुछ हद तक नियंत्रण में है। 2 साल बाद बाजार, कारोबार और उद्योग शुरू हो चुके हैं। छोटे कारोबारी अब इसमें काम कर रहे हैं। पिछले कुछ दिनों से धूप की तपिश बढ़ती ही जा रही है। इस कारण से जिस तरह से गर्मी तेज होती जा रही है, कई लोगों को ठंडे पानी की जरूरत पड़ रही है। इसलिए सभी आम लोगों के मन में गरीबों की फ्रीज माने झाड़ू के मिट्टी का मटका खरीदने के लिए सभी आम नागरिकों की होड़ लगी होती है और अब यह मटका 100 से 500 रुपए तक बाजार में बिक्री के लिए उपलब्ध होगा। उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे फ्रीज तर असतोच प्रत्येकाच्या घरी, पण एक जे जुन्या काळातलं थंड पाणी ठेवायचं जे साधन होतं, आपला जो नैसर्गिक माठ आहे मातीचा बनलेला, तो कधीही आम्ही प्राधान्य देतो आणि उन्हाळा आल्यामुळे फ्रीजचं अनैसर्गिक पाणी पिल्यामुळे किंवा जे ट्रॅडिशनल आपलं जे आहे ते माठ आम्ही कधी प्रेफर करतो, त्याच्यामुळे आता माठ घ्यायचा निर्णय घेतलेला आहे। बगर टोटीचे माठ आम्ही 250 सोडतो, 270 सांगू खूप डिमांड सध्याच्या कंडिशनने काळे माठ शकतात महागडा नाही तर आज आमच्याकडे गुजरातची माल आहे, डिझाईनची माल आहे, व्हाईट आणि रेड कलरची, त्यांची रेंज 400, 450, 300, 500पर्यंत रेंज आहे आणि त्याच्यामध्ये थंड पण छान येतात आणि लोकांची डिमांड आहे त्याच्यावर, खूप चालतात तो माठ। आणि पश्चिम बंगालचे पण सुद्धा माठ आहे आमच्याकडे, पश्चिम बंगालचे लाल पट्टेवाले ते माठ चांगले आहेत, जाडे आणि दिसायला चांगले दिसतात, त्याच्यावर थोडंसं प्रमाण आहे चाललेलं आहे। पण आता अमरावतीमध्ये सर्वात जास्त माठ हा काळाच चालतो। जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आपका स्वागत है। प्रसिद्ध उद्योगपति और संजय गोड़ावत यूनिवर्सिटी के संस्थापक अध्यक्ष संजय गोड़ावत, इनका जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर विविध कार्यक्रम का आयोजन किया गया था। प्रसिद्ध अभिनेता सचिन खेड़ेकर और अभिनेत्री प्राजक्ता माली और अन्य मान्यवर लोगों ने बधाई दी। भारतीय क्रिकेट टीम की खिलाड़ी अनुजा पाटिल तथा अन्य सामाजिक कार्य करने वाले व्यक्ति को सम्मानित किया गया। ज़्यादा पैसा कमाना वो लॉन्ग टर्म कभी नहीं चलता है, इसलिए जो ऑनेस्टी से रहता है वो हमेशा सच बोलता है, कड़वा बोलता है, लेकिन वो अच्छा रहता है। तो इसलिए ऑनेस्टी से रहता हूँ मैं, और कभी भी किसी को फंसाया नहीं है। इसलिए मैं जो बोलता हूँ उन लोगों को थोड़ा कड़वा लगता है, लेकिन अच्छा लॉन्ग टर्म में अच्छा रहता है। तो इस तरह से ऑनेस्टी, प्रिंसिपल और वैल्यू से जीता हूँ मैं। और उसके बाद आता है कि मेरे पास अच्छा घर है, लेकिन घर के साथ मुझे शांति से नींद भी आती है। मुझे लव करने वाली फैमिली भी है, नीता है, शैजिक है, सलोनी है, श्रेया और बच्चे जो ग्रैंड डॉटर्स है, सब मुझे इतना जी लगाते हैं कि कभी भी मुझे कुछ भी हुआ तो आके पूछेंगे। मुझे जब कोविड हुआ था तब शैजिक खुद जाके मेरे गाड़ी में खुद बैठ के बॉम्बे आया और मुझे एडमिट किया। मैंने कहा कुछ जरूर नहीं, यहाँ पे करेंगे, तो उसने कहा नहीं मैं बॉम्बे लेके जाऊँगा, और उसने एडमिट करके वहाँ पे सब ट्रीटमेंट करवाया। तो इसलिए कुछ भी थोड़ी भी हो जाती है तो सब खड़े हो जाते हैं और मुझे जो लव करते हैं और प्यार देते हैं उसके लिए मैं सबका। SHP तुम्ही आज आम्हाला शिकवलं,
जे खरं तर काही प्रमाणात आपण कुठे कुठे फॉलो करतो सिस्टमॅटिक हेल्थ प्लॅन, पण दररोज केला पाहिजे, दररोज त्याच्यासाठी वेळ काढला पाहिजे. हे केवढं मोठं महत्त्वाचं वाक्य आज आपण शिकलं की केवढी मोठी गोष्ट शिकवली. तर हे सगळं आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. मला असं वाटतं या मोठ्या मोठ्या माणसांच्या आसपास राहण्यातून सुद्धा, त्यांच्या चालण्या बोलण्यातून सुद्धा, त्यांच्या एखाद दोन वाक्यातून सुद्धा आपल्याला जगण्याची तत्व मिळून जातात. तसं आज काहीसं झालंय. मग प्रामाणिकपणा म्हणू नका, ट्रान्सपरन्सी असावी, ती कुठल्या लेवलला असावी, आणि कितीही उंचीवर गेला तरी जमिनीवर पाय ठेवून राहणं म्हणजे काय असतं, अशा अनेक गोष्टी आज मी इथून घेऊन चालली आहे. आणि अर्थातच त्या दोन लिस्ट सुद्धा मी आज इथून पुढे करणार आहे की आपल्याला ज्यांनी मदत केली आहे ती एक लिस्ट आणि आपण ज्यांना मदत करतोय ती एक लिस्ट. आणि आजपासून मी सुद्धा हे प्रामाणिकपणे फॉलो करणार आहे की आपण दुसऱ्यांना जी मदत करणार ती लिस्ट मोठी असली पाहिजे. सो थँक्यू सो मच ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि सरते शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं तर कधीच आपल्याला हे वेगवेगळ्या त्यांच्या कृतींमधून सांगितलेलंच आहे की झुकेगा नाही साला. पण आज पुष्पा आणि संजयनंतर हे मी आता कळून घेतलंय मनामध्ये की चुकीच्या व्यक्तींसमोर झुकेगा नाही. याचं कारण असं की आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आज संजयजींचा वाढदिवस आहे. आज एवढ्या मोठ्या ग्रुपचे चेअरमन त्यांनी आपला जीवन प्रवास जिथून सुरू केला आहे आणि ते जिथवर आलेले आहेत, हा एक खूप मोठा प्रवास आहे. आणि हा त्यांनी स्वबळावर आणि अर्थात कुटुंबाच्या बळावर केलेला आहे. त्यांनी त्यांच्या भाषणात देखील सांगितलं की हे माझ्या एकट्याचं नाही, हे सहकार्यानं करण्याचं काम आहे. आज इतक्या उच्च पदाला पोहोचल्यानंतर सुद्धा माणूस जेव्हा आपल्या घरच्यांना आणि मित्रांना लक्षात ठेवतो, त्याच्यावरनं आपल्याला माणूस काय आहे सगळ्यात जास्त आधी लक्षात येतं. आज इथं महाविद्यालयात असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ते उदाहरण आहे की आज जसं ते म्हणाले की आज फक्त शिकून नोकऱ्या करा असं त्यांचं म्हणणं नाही आहे. आज शिकून त्यांच्यासारखं बनून लोकांना नोकऱ्या द्या अशी त्यांची इच्छा आहे. आणि ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे देशामध्ये आजही तरुणांची कमी नाही, पण एका मोठ्या विचारांच्या तरुणांची अगदी नक्की कमतरता आहे. आणि मला खात्री आहे की संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये आज त्यांनी नुसतेच शिक्षित उमेदवार तयार केलेले नाही, तर उद्याचे एंटरप्रेन्योर्स तयार केले याची मला खात्री आहे. रायगढ़ जिले के रोहा तहसील के तहत 22 करोड़ रुपए खर्च कर डॉक्टर सी.डी. देशमुख सिटी हॉल का नया भवन बनेगा। इस भवन का भूमि पूजन 27 फरवरी को अजीत पवार के हाथों किया गया। इस कार्य के लिए राज्य सरकार 22 करोड़ रुपए का पर्याप्त कोष मुहैया कराएगी, जिसमें से 5 करोड़ रुपए नगर परिषद को मिल चुके हैं। इस कार्यक्रम का अध्यक्षता सांसद सुनील तटकरे ने की। पसंत नाही आहे, ही आपली पद्धत नाही आहे महाराष्ट्राच्या. तुम्ही आता बघताय महाराष्ट्राची निर्मिती होऊन 60 वर्षापेक्षा जास्तीचा काळ लोटलेला आहे. आणि आपले यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरदराव पवार या सगळ्यांच्या काळामध्ये कशी पद्धत होती. इव्हन विलासराव देशमुख देखील आम्ही त्यांच्याबरोबर 8 वर्ष ते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं. तेव्हाही गोपीनाथ मुंडे साहेब आणि विलासराव हे ते मुंडे साहेब विरोधी पक्षात होते आणि सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून विलासराव होते. पण एवढ्या खालच्या पातळीवर कधीच नाही. त्यांची भाषणं तुम्ही बघितलेली आहेत. एकमेकाच्या चिमटे काढायचं काम व्हायचं, परंतु इतक्या खालच्या इव्हन पवार साहेबांचं आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांचं यांचे पण एकमेकाच्याबद्दल टीका टिप्पणी काही प्रमाणात व्हायची. पण तरी देखील त्यांचे मित्रत्वाचे संबंध हे शेवटपर्यंत राहिलेले आपण सगळ्यांनी बघितले. त्यांना मी शिवजयंतीच्या दिवशीच आव्हान केलेलं होतं की छत्रपती संभाजीराजे आपण ते करू नका. जे काही मुद्दे राज्य सरकारच्या अखत्यारीत असतील ते आपण त्याच्यामध्ये सोडूया. मात्र जे राज्याच्या अखत्यारीमध्ये नसतील ते सोडवणं अवघड आहे, कारण काही मुद्दे केंद्र सरकारशी संबंधित आहेत. कारण 50% पुढं आरक्षण देताच येत नाही असं सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितलेलं आहे. 50% पुढच्या आरक्षणाची अट काढायची म्हटलं तर केंद्र सरकार पार्लमेंटमध्ये तशा पद्धतीचं बिल आणूनच काढू शकते, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळं त्यांनी बसू नये असं मी आव्हान केलेलं होतं. पण
2 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला मी होतो, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील आणि सगळा अधिकारी वर्ग, चीफ सेक्रेटरी सहित. आणि त्यावेळेस चर्चा झालेली होती की ह्याच्यातले जे काही मुद्दे आपल्याशी संबंधित आहेत ते थोडंसं गतीनं मार्गी लावण्याचं काम केलं पाहिजे. अशा प्रकारची बैठक CM साहेबांनी घेऊन CM ऑफिसच्या काही लोकांच्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आता काल पण मला वाटतं त्यांच्याकडं काही आमच्यातले सहकारी गेलेले होते की त्यांनी ते सोडावं. आज पण जाणार आहेत अशी माझी माहिती आहे. आता शेवटी बसणाऱ्यांनी ठरवायचं असतं, परंतु माझी आत्ता तुम्ही प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या अनुसरून त्यांना विनंती आहे की त्यांनी त्याच्यामध्ये निश्चितपणे प्रश्न सोडवण्याच्याकरता आग्रह धरावा, परंतु अशा प्रकारे न बसता त्याच्यातनं मार्ग काढावा. ती एक पेपरला बातमी आली, त्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. शेवटी एका पक्षामध्ये पण कधी कधी वाद असू शकतात की त्या 3 पक्ष आणि इतर छोटे छोटे पक्ष असे एकत्र येतात आणि त्याच्यामुळं कधी कधी भांड्याला भांडं लागलं की थोडासा आवाज होतो, परंतु त्याच्यामध्ये कुणी काही काळजी करायचं कारण नाही. चर्चेतनं उत्तम पद्धतीचा मार्ग निघू शकतो हे अनेकदा महाराष्ट्राने दाखवून दिलेलं आहे. आम्ही 27 फरवरी को मराठी राज्य भाषा दिन के अवसर पर मराठी वरिष्ठ साहित्यकार 85वें मराठी साहित्य सम्मेलन के अध्यक्ष वसंत आबाजी डहाके और प्रभा गनोरकर, मराठी श्रीवल्ली गीत के गायक विजय खंडारे और सोशल मीडिया के रियल स्टार विपिन माहुरे को सम्मानित किया गया. कार्यक्रम का आयोजन महानगर अध्यक्ष संतोष बद्रे के नेतृत्व में किया गया था. सर्वात पहिले मी आभार मानतो यांचे की यांनी मला इथं बोलवून सन्मान दिला. आणि आजचा खास म्हणजे मराठी भाषिक दिवस आहे, तर त्या भाषेचा आम्हाला या अमरावती जिल्ह्यामधून एक पुरस्कार भेटल्यासारखा झालेला आहे त्यासाठी. आणि त्यांनी मला निवडलं या गोष्टीसाठी, त्याबद्दल सुद्धा त्यांचे धन्यवाद देतो. आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला असाच भेटो आणि आमचा प्रोत्साहन तुम्ही असंच वाढवत राहावं हेच अपेक्षा करतो. आणि होऊ शकते भविष्यात आम्ही अजून काहीतरी कारण घेऊन, तर तुमचा सपोर्ट असाच असला पाहिजे. आणि दरवर्षी मला असं वाटते मला ते भेटलं पाहिजे. दरवर्षी मराठी भाषा. तर जास्त काही बोलणार नाही आणि सगळ्यांचे आभार देतो आणि 2 ओळी गाऊन दाखवतो. तुझ्या सहेलिया साध्या मामुली, पण त्यांच्यापेक्षा तू आहे लय गोडी. 16 वर्ष लागल जिला, तू काय त्या सगळ्या दिसते फुलाची कडी. अंगावर तू या लाल साडी, खरीच दिसते राजकुमारी. झुमके बिंदी आणि गजऱ्याने रूप निखरलं ग. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली, नजरेत तू भरली. तुझी झलक वेगळी श्रीवल्ली, काळजात तू रुतली. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.